काय करावं आता? अरे गावात तोंड दाखवायला जागा नाही राहिली आणि मा बाप मस्त बसलाय घरात सगळं करून सध्या. अरे तुझ्या जागी जर दुसरं कोणी असतं ना तर शर्मेनं काय गवत उपटलं असतं काय? काळ काळ हा खबरदार, जर का अजून कोणी मिहान नवऱ्याला बोललं तर मस्तनातच गाडीन. तुम्हाला सगळ्याला सांगतेय, महा माणूस असं काहीच करणार नाही. लई पवित्र आहे महा नवरा. लई विश्वास आहे मिहा नवऱ्यावर महा. आणि तू रे टक्क्या मिहा दाण्यातली हाड तुझ्या तोंडा सड कुत्र्याच्या गु खाणारा. मग काय तोंड पाहायला आता जाय ना मरण जाय ना घरी की ह्या बार बाप्या. आणि तुम्ही पण सगळ्या घरात मुख्य आहे बाबा. आवय बाबा स्वतःला आवय. समजू शकतो तुला काय वाटत असेल, पण मी मुख्या त्या म्हाताऱ्यानं कसं पटवलं असेल रे वहिनीला. पण वहिनी तर कोणाला भाव पण देत नव्हत्या रे. आणि तू ह्यात कमी हे पाय मुख्या. राग आला तर आला, पण आपलं बोलणं एकदम सरळ असतं आणि खरं असतं. हे पाव हो सगळा घोळ तुझ्या जिबीचा. तुला जिबीना काहीच करता येत नाही ना, म्हणून तू ही बायको त्या बापूकडे गेली. अरे बरोबर बोलायला लागलो मी. आजकाल ही फॅशन झाली बापू. अरे बोलायची आजकाल असं धड 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 बोलता आलं पाहिजेत माणसाला. मग बोलल्याशिवाय काय होत नाही माय आता. आणि तुला त्याची बिन काय बोलता येत नाही, काय समजत नाही. तुला काय वाटलं रे? मला या वंदीनं नुकत नाही. मग या वंदीचा हाय नाही. मुख्या मी समजू शकतो. तू त्या पोराला लहानाचं मोठं केलं, अंगा खांद्यावर खेळवलं, आणि आज कळतंय की ते पोरग तू नाही दुसऱ्याच आहे. बरं असं कळाल्यावर काय वाटत असेल याचा मी अंदाज पण लावू शकत नाही बापू. नाही तू ह्या माहित ह्या मग कशाच आहे रे? मग या गोष्टीचा आहे की बापू आणून पण काय यार नेमकं तुला म्हणायचं काय? अरे पण कोणाच्या प्रॉपर्टीत? म्हणजे तू देवा काय जमाना आलाय बाप्पा. नाही बरोबर आहे. कसं आहे ते विकास बापूचं पोरग म्हटल्यावर त्याला अर्धा हिस्सा तर भेटायलाच पाहिजे ना. बरोबर आहे. माय मी मुख्या चकना तर नव्हतं आपल्याकडे. तू काय खायला रे? पाहू दे. अरे शेंगदाणे नाही ना हे. अरे शेळीच्या लेंडे आहेत रे ह्या. त्या खाल्ल्या काय? मुख्या बाप्पा तुला लय चलते घरी जाय बरं तू आधी. चल मी जातो आता. नाही मी टक्या काय सत्यानाश केला रे तुझ्या त्या म्हाताऱ्याचा? मग आपला खापतच आहे. लहान म्हणलं विकासाची माय अर्धी प्रॉपर्टी मागू लागली आणि मुख्या तर म्हणे केसच करतो, कोर्टात जातो असं तसं. आता मागणारच ना. विकास बापूचा पोरगा म्हणल्यावर मागणार नाही का? अरे पण प्रॉपर्टी भेटली नाही ना. अरे पण पैसा दिला ना. किती मोठा पैसा दिला. मुख्याच्या 7 पिढ्या बसून खाती एवढा पैसा. हो हे चांगलं झालं म्हणा. मरणार मैं भी तुम्हारे जुआ नहीं जी सकता. तेरी माँ की चूत. मायला नाना ये बुड्ढा कैसे पागल हो गया? त्याची काहीतरी लव्ह स्टोरी आहे बा. जाऊ दे ती. बर ओ जाणजो नाना तुमचे किस्से सांगा ना. लय ऐकले तुमचे किस्से, आता तुमच्या तोंडून नाही हो द्या. क्या नाना लहानपणी लय डेंजर होते बरं. त्याचे किस्से ऐकशील ना तो पागल होशील. तुझ्या तरी एकच गेम पकडला, पण नाना अरे रोज गेम पकडायचे रे रोज. क्या बात कर रहे हो नाना? सांगा ऐकूच द्या आता. बर ऐका मग मी आणि महादोस्त दगड्या लहानपणी लय खोडकर होतो. लय म्हणजे काय लय. अये दगड्या कोण? अरे टक्या त्या जन्मा आधीच ते येडस होऊन मेलं. पाहू तिथे. नाना तुम्ही सांगा. हा तर मग दगड्या आणि मी एकदा आमच्या गलीतल्या एका पोराचं नवीन लग्न झालं होतं. तर मग आम्ही पाहू लागलो. अरे काय दिसायला का? हो पण यायनी मायनी कपडे काढायला पाहिजेत रे. मग मायनी मजा येते. मायनी असं कसं रे? हो ना मायनी पाय ना दुसरीकडे कपडे वाळू घालायचे ना बरं. म्हणजे अरे दोरणीवरचे कपडे रे दोरणीवर वाळू घातलेत ना. मायनी म्हणजे अजून दिसलंच नाही का काही? उगा थोडेसे नख दिसायला लागलेत पाय. काय करा लागले रे पोर? हो थांबा म्हणलं. थांबा.
गेले माय मी काय करू लागले रे हे इथं कोण है रे माय मी तुमच्या आता ना त्या माय आमचे म्हातारे वाचलं का नाही त्याच्या 15 दिवसाबादच ते मेलं खल्लास. अयो मग काय अरे झाली ना गोष्ट. दुसरी सांगतोय का हा हा. काय झालं दुपारी आम्ही दोघे शाळेतून आलो. लय भूक लागली होती. मग त्यानं मला जेवायला बोलवलं. आम्ही बसलो जेवायला. पण मला आला कांदा खायचा. कांदा नाही करे नाही मग माईच्या भोकाला बोलवलं का मला इथं होय रे. बर जाय ते मीना भाभी कोण घेऊन ये त्या घरीच येतात. बहिणी है कांदा माय मी नाना कांदा नाही केला ना वांदा झाला होतो. काय नाना ते नवरा बायको लय लागले असतील नाही. ए अरे नवरा बायको नव्हती ते. तिचा नवरा गेला होता रानात. त्याच्या माहायला मग कोण होता तो माणूस. तो ढोर डॉक्टर होता. काय टक्क्या कशा आहेत किस्से. आज जीव जाईल होय खाण्या माणसाचा. लय डेंजर केस आहे भाऊ तुमचे. ना ते सांग ना बाथरूम वाला सांग बाथरूम वाला. तो सांगू का. बरं ऐका मग हो. हा मी आणि दगड्या शाळेत जात होतो. आज रस्त्यात जाता जाता आम्हाला आंघोळ करताना एक बाई दिसली. मग काय पाहू लागलो आम्ही. वैरे फलचोतिया लय माजला का वैरे. म्या बायकोला आंघोळ करताना पाहायला लागला. अरे बाप दगड्या तो गेला पळून. तो सांग आता काय करू. नाही तू चाल तुझ्या बापाकडे चाल. तिथं तुझ्या बापाच्या देतात तो तंगड तोडतो. चाल तो. काका माफ करा एकदाच काका पुन्हा काहीच असं करणार. काका तुझ्या पाया पडतो काका पुन्हा असं काहीच करणार नाही. माझी गलती झाली हो. तुम्ही इकडे या तुम्ही. काका तुमच्या पाया पडतो काका तुमच्या पाया पडतो. पण मी बापाला सांगू नका हो. तुम्हाला लय वाटत असेल ना तुम्ही नाही मारा हे घ्या मारा. नाही थँक्यू काका. आपण उलट करू. म्हणजे हे असं. हा चल भीड आण हो गमान. दमाने मरशी मरतो रे भाई. नाना तुमचे पाय कुठे नाना. अरे बाप खरंच बाबा नाना यू आर अ ग्रेट. हा मग तुला काय उगे वाटलं काय नाना. नाही लय मोठा गेम झाला ना यो. लय मोठा गेम. मग अहो पण नाना तो माणूस कोण होता. हा आपल्याच गावातला आहे. वय झालंय पण आता वय तर होणारच ना मग. अरे त्या लहानपणची गोष्ट आहे बापू ही. त्या सगळं थांबा हो. मला आधी सांगा तो माणूस कोण आहे. सांगा. अरे नाही जाऊ दे आता कशाला उभे होय. ना सांगा. तुम्हाला तुमच्या बायकोची शपथ आहे. त्या माणसाचं नाव सांगा फक्त नाव सांगा. बापू. काय बापू कोणता. तेच जायचं तुला फडपकडले ते. काय बोलता. अरे खरंच बायकोची शपथ. नाना तुम्ही खोटं बोलायले ना. अरे नव्या बायकोची शपथ. मायची का आई मुंग्या यायला तो डोसक्याला हेडफा काटे आले हाताला. म्हणजे बापू डबल ढोलकी आहे काय. नाही बापू सिंगल ढोलकीच आहे. म्हणजे बापूचं मागलच पान वाजतंय. पुढे करंटच नाही. निरा गळून गेलाय सगळं. म्हणजे अरे बापू गे आहे. ओ माय गॉड. म्हणजे आता कळालं आपल्याला. म्हणून म्हातारी असं म्हणू लागली का. लय विश्वास आहे मी हा नवऱ्यावर महा. आणि तू रे टक्क्या मी हा दाण्यातली हाड तुझ्या तोंडात सड. कसं करेल रे. काय व्हायला तर पाहिजे ना. पण मग मला सांगा इकाशाची माय आणि बापू संडासात काय करू लागल्या. हा तुम्ही म्हणता बापू गे हाय. बापू मध्ये करंटच नाही. तर मग इकाशाची माय काऊन म्हणती की आमचं लपड लय दिवसापासून आहे. इकाशा पण बापूचाच आहे असं काऊन. जर खरंच बाबा बापूचा काही दोषच नाही तर मग बापू डीएनए काऊन करायला झाले. ते काऊन घ्यायले. एवढे पैसा काऊन द्यायला लागले. सांगा ना तुम्ही. याचं उत्तर द्या. कोणाकडे आहे का आता. हा अरे सांग बाबा मला पण ऐकायचं काय खरं आणि काय खोटं. सगळं सांगतो पण आता नाही. मुतून येतो थांबा.